वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार, मी संजय झेंडे. सध्या सर्वत्र ॲडमिशनचा माहोल आहे. 12वी तसेच CET, डबल CET अन्य जेवढे काही परीक्षा आहेत त्याचे निकाल घोषित झाले. काही ठिकाणी ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विशेषतः इंजिनिअरिंगकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. कोणती ब्रँच घ्यावी? पॅकेज कुठे चांगले मिळेल? भविष्यात कुठल्या ब्रँचला महत्त्व येणार आहे? बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे आहे. मात्र त्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगमधील ज्या कोर ब्रँचेस आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? सध्या कुठल्या ब्रँचचा कल आहे? विद्यार्थ्यांनी कोणत्या शहरात कोणत्याही ब्रँचमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले किंवा घेणार असाल तर या 4 वर्षाच्या कालावधीत सॉफ्ट स्किल विकसित करण्यासाठी कोणते कोर्सेस करायला हवेत? AI, डेटा सेंटर्स, मशीन लर्निंग, लँग्वेजेस म्हणजे जर्मनी, चायनीज, फ्रेंच शिकायला हवेत. आपण या संदर्भामध्ये आज संवाद साधणार आहोत. आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातलं जे एक प्रतिष्ठित कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचं बापूसाहेब शिवाजीराव देवरे इंजिनिअरिंग कॉलेज, त्या कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर हितेंद्र पाटील सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर हितेंद्र पाटील सर एक सिनियर प्राध्यापक आहेत. विद्यापीठाच्या विविध कमिट्यांशी निगडीत आहेत. उत्तम प्रशासक, विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधणारे, विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारे, विद्यार्थ्यांसाठी सदैव सकारात्मक विचार करणारे प्राचार्य असा लौकिक त्यांचा आहे. आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. ॲक्विरियस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. कृपया आजच्या परिस्थिती संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मी 1991 पासून कार्यरत आहे. दरवर्षी 12वीच्या CETचे निकाल लागतात. 12वीच्या CETच्या निकालानंतर ॲडमिशनसाठी खूप सारे पालक आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतात, मला प्रत्यक्ष येऊन भेटतात. बऱ्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये खूप दुविधा असतात की मार्क किती पडलेत, कॉलेज कुठलं घ्यायचं, कुठल्या शहरात शिकायसाठी जाण्याचं. म्हणजे मला दरवर्षी सांगताना मी एकच सांगतो की CETला मिळालेले मार्क्स हे तुम्हाला तुमच्या ॲडमिशनसाठी कारणीभूत ठरतात. CETचे मार्क चांगले असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला चांगलं महाविद्यालय मिळतं आणि मनासारखी ब्रँच घेता येते. जनरली काय होतं की सध्याचं जे युग आहे, सर्व विद्यार्थी संगणक ह्या डिग्रीकडे जाण्यासाठी आतुरलेले आहेत. परंतु मला असं अपील सगळ्यांना करायचं आहे की आताचा ट्रेंड बदलला आहे. मी खूप साऱ्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतो, माझे काही सिनियर काउन्सिलर्स मित्र पण आहेत. आता ट्रेंड परत कोर इंजिनिअरिंगकडे येतोय. म्हणजे विद्यार्थी परत मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा ब्रँचेसकडे प्रवेश घेऊ इच्छित आहेत. सोबतच जे नवीन आता टेक्नॉलॉजी ज्या आल्या आहेत, AI किंवा डाटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहेत, आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲड ऑन आहेत. तर बेसिक इंजिनिअरिंग करताना विद्यार्थ्यांनी निवड करताना कोर ब्रँचेसचीच करावी आणि ज्या ॲड ऑन गोष्टी त्याला लागत आहेत की त्याला AI मध्ये काम करायचं आहे किंवा डाटा सायन्सकडे अभ्यास करायचा आहे किंवा मशीन लर्निंग किंवा अजून काही नवीन टेक्नॉलॉजी त्याला शिकण्याची आवश्यकता असेल तर ती त्याने सोबत पॅरलली शिकावी. सो दॅट विल बी अ स्किल सेट. म्हणजे ते आजच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या ओरिजिनल ज्या ब्रँचमध्ये आपण अभ्यासक्रम शिकत आहात त्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर काय स्किल्स येतात, त्या स्किल्समध्ये तुम्हाला ह्या इतर गोष्टी शिकायच्या आहे. डाटा सायन्सचा अभ्यास करायचा आहे, AIचा करायचा आहे. एक सोपं उदाहरण सांगतो सर मी दरवर्षी. इवन इफ यू आर अ बीटेक कॉम्प्युटर इंजिनियर, सर आज अशाही नोकऱ्या आहेत की तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा अभ्यास केला 4 वर्ष तर त्या विद्यार्थ्याला वर्ड, पॉवर पॉईंट आणि एक्सेल, आता आपण वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल म्हटलं की आपण म्हणतो अरे मी काय एक्सेल शिकायचं का? हो सर, एक्सेल मध्ये एक्सपर्ट असणं सुद्धा स्किल सेट आहे. आज खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज, तुमचा जर हात पक्का असेल म्हणजे यू आर एक्सपर्ट इन वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, ज्याला आपण हे टूल्स म्हणतो, हे टूल्स जरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आले तरी तुम्हाला चांगल्या प्लेसमेंटची नोकरी मिळते, चांगलं पॅकेजेस मिळतात. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की नाही मी संगणक शिकेल,
कोडिंग करेल, मग इतर लँग्वेजेस शिकेल, ठीक आहे ना बाबा. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत, तर कुठल्याही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आता स्वतःला AI, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, इव्हन ज्या न्यू लँग्वेजेस आहेत, पायथॉन आहे किंवा साधं नेहमीचं आपलं C++ जरी असेल, तरी त्याच्यामध्ये मास्टरी किंवा त्याच्यात निष्णात होणं अतिशय गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये म्हणजे एक वेगळाच ट्रेंड मी बघतो आहे, की ज्या विद्यार्थ्याला 90% ची गुणवत्ता 10वी ला होती, ज्याला 12वी ला पण 90% होते आणि जो ग्रॅज्युएशनला CGPA 9च्या वरती काढतो म्हणजे 999 ज्याला म्हणतात सर. 999. तर अशा केडरची विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेगळ्या लेव्हलचे पॅकेजेस मिळत आहेत. व्हाय दे आर ऑफरिंग गुड थिंग्स टू दिस 999 पीपल? सो 999 चा अर्थ असा आहे, की त्या विद्यार्थ्याची ती कन्सिस्टन्सी अभ्यासातली. तो 10वी तेवढाच कन्सिस्टंटली 90% वरती घेत होता. 12वी त्याने ते मेंटेन ठेवलं आणि 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन करताना सुद्धा त्याने त्याचा अभ्यासाचा तो 9चा फॉर्म्युला मेंटेन ठेवला. सो इट शोज द कन्सिस्टन्सी फ्रॉम 10 टू ग्रॅज्युएशन. सो ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्याची काहीतरी क्षमता असते. मी बऱ्याच वेळेला मुलांना सांगतो, की अभ्यास करताना सुद्धा तुम्ही 8, 8.5, 9च्या वरती CGPA काढलाच पाहिजे आणि त्यासोबत टेक्निकल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, नंतर तुमचं लँग्वेजेस. आता लँग्वेज म्हणजे मी तुम्हाला संगणकाच्या लँग्वेज नाही म्हणत. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जापनीज, जर्मनी अजून भरपूर आहेत. अशा 5 ते 6 लँग्वेजेस आहे सर. ह्यात आता तर तुम्हाला आल्याच पाहिजे 4 वर्षात. यू मेक युअरसेल्फ एक्सपर्ट. ॲटलीस्ट त्याची जी फाउंडेशन कोर्स आहे 6 आठवड्याचा, 4 आठवड्याचा, हा प्रत्येक विद्यार्थ्याने आता केला पाहिजे. कारण की त्या स्किल सेट्समध्ये आता येत आहेत, की जर तुम्हाला जर्मन येत असेल, जर तुम्हाला फ्रेंच येत असेल, जर तुम्हाला आता चायना सुद्धा आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लर्न चायनीज, बट स्कोप खूप आहे. तर आता बरेचसे विद्यार्थी त्या लँग्वेजकडे पण वळत आहेत आणि आता करिक्युलममध्ये पण आलंय. आणि एक नवीन आहे डाटा सेंटर, डाटा सायन्स. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार कुठलाही इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट हा जरी पुण्यात शिकत असला, हा जरी धुळ्यात शिकत असला किंवा नाशिकला शिकत असला, तरी न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत तो जे स्किल सेट्स आहेत, कौशल्य ज्याला आपण म्हणतो, असे कोर्सेस IITचे, NITचे ऑनलाईन करू शकतात. NPTEL आहे, स्वयं असे पोर्टल्स आहेत, ज्या पोर्टलला यांनी रजिस्टर केलं पाहिजे आणि त्याचे कोर्सेस करून त्यांची परीक्षा जर सर्टिफिकेशन कोर्सेस पास झाले, तर डेफिनेटली ॲट द टाइम ऑफ प्लेसमेंट तुमच्या मित्रापेक्षा किंवा तुमच्या स्पर्धकापेक्षा तुम्ही 2 पावलं स्वतःला पुढे दाखवता येतं. की सर मला याच्यासोबत इतर कौशल्य पण येतात. सो डेफिनेटली कंपनी प्लेसमेंट करताना तुम्हाला इतर कौशल्य काय आहे, हे खूपच जास्त बघते. म्हणजे एक मी सहज गमती-जमतीने म्हणतो, की 4 वर्षात 4 ते 5 लाखाची आपण कॉलेजची फी भरतो. ते करत असताना सोबत दरवर्षी 5 ते 10,000 स्वतःवर खर्च करा. एक्सपर्ट्सकडून कौशल्य शिकत राहा. ऑनलाईन कोर्सेस करत राहा, जे तुम्हाला पूरक आहेत. जे तुमच्या डिग्रीला पूरक आहेत, तुमच्या सिव्हिलला इंजिनिअरिंगला पूरक आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पूरक आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला पूरक आहेत, जे मार्केटला लागतात. ते कोर्सेस सुद्धा पॅरलल आता मुलांनी केले पाहिजेत. म्हणजे बाय द एंड ऑफ 4 इयर यू विल बी परफेक्ट इंजिनियर टू गेट अ गुड प्लेसमेंट. अदरवाईज मुलं काय करतात, 4 वर्ष शिकतात. कुठेतरी परत पुण्या, मुंबई, हैदराबाद, बँगलोरच्या ठिकाणी जातात. 2 वर्ष परत स्किल सेट शिकतात. म्हणजे आयुष्यातली परत 2 वर्ष वाया घालवतात. त्यापेक्षा रेग्युलर इंजिनिअरिंग करत असताना स्किल सेट शिकणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला अजून काही बोलायचं असल्यास मी पुढील भागात आपल्याशी पुन्हा बोलेल आणि स्पेसिफिकली सगळ्या ब्रँचेसबद्दल मी बोलेल. एक ब्रीफ एखादी ब्रँच घेऊन तर सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला व्यवस्थित एकदा मार्गदर्शन करेल. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील सर यांच्याशी संवाद साधला. ही माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा. या पुढील भागात आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या अन्य ब्रँचेस विषयी माहिती जाणून घेणार आहोत. या संदर्भात आपल्याला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या नोंदवाव्यात आणि आपण संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करून त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.